होणार आहे आणि फार मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये त्याचं आम्ही सकाळी लोकार्पण करतोय आणि सर्व विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून या बसेसमध्ये स्वागतमध्ये जी दुर्घटना घडली होती, आमच्या एका महिला भगिनीवर जो अत्याचार झाला होता, त्याची दखल घेत सर्व एसटी बसेसमध्ये 4 CCTV कॅमेरे, GPS यंत्रणा, पॅनिक बटन, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आग प्रतिबंधक उपाययोजना यासारख्या अनेक उपाययोजना ह्या बसेसमध्ये केलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या बसेसचं सुद्धा स्मार्ट बस अशी आम्ही नामकरण त्याचं करतो आणि राजमातांचा जो इतिहास आहे जिजाऊंचा, त्या इतिहासाला साक्षी ठेवण्यासाठी त्याचं नामकरण सुद्धा आम्ही केलेलं आहे। त्यामुळे हे सर्व मान्यवर उद्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। नाही, सगळ्या बसेस ज्या आहेत, टोटल ह्या वर्षामध्ये एसटी महामंडळाच्या माध्यमातून 8000 बसेस घेणार आहेत। ह्या 2x3च्या 3000 बसेस आहे, 2x2च्या 5000 बसेस, 28 सीटर मिडी बसेस आणि त्याचबरोबर 30 स्लीपर कोच आणि 170 ह्या आसन क्षमता असलेल्या एक चांगल्या प्रकारच्या अद्ययावत बसेस आम्ही बाजारामध्ये सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी आणतोय। त्यामुळे ह्या आर्थिक वर्षामध्ये 8300 बसेसचा एसटी महामंडळाचा जो निर्णय आहे तो आता साध्य होतोय। त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि हळूहळू सगळ्या बसेस या रस्त्यावर सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी उपलब्ध होणार आहे। डिझेलच्या शेवटच्या बसेसचा लॉट असेल या 8000 बसेसमध्ये डिझेलच्या शेवट हो, 8000 ह्या ज्या 8300 बसेस आहेत हा महाराष्ट्राच्या एसटी महामंडळामध्ये शेवटचा लॉट असेल, कारण ह्यानंतर महामंडळानं फक्त आणि फक्त इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या सुद्धा आमच्याकडे आधी असलेल्या 14300 बसेस आणि त्याचबरोबर 8300 बसेस ज्या आता येणार आहेत त्या म्हणजे अंदाजे साधारणतः एक 22500च्या आसपास बसेस आमच्याकडे आजच्या परिस्थितीमध्ये इलेक्ट्रिकच्या डिझेलच्या असतील आणि साधारणतः 750 या इलेक्ट्रिकच्या बसेस आहेत। परंतु भविष्यामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास जो होतोय या डिझेलच्या बसेसमुळे किंवा पर्यावरणपूरक बसेस घ्यावं असं राज्य माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याकारणानं पुढल्या वर्षापासून ज्या आम्ही बसेस घेणार आहोत त्या पूर्णतः ह्या इलेक्ट्रिक घेणार आहोत आणि जुन्या आमच्या 8 वर्ष झालेल्या ज्या बसेस आहेत त्या सुद्धा आम्ही इलेक्ट्रिक बसेसमध्ये त्याचं रूपांतर करणार आहे, जेणेकरून 15 वर्ष चालणाऱ्या ह्या बसेस इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर केल्याने 5 वर्ष अजून अधिक चालू शकतील आणि पर्यावरणपूरक ह्या बसेस असल्या कारणाने सर्वसामान्य प्रवाशाचा याला प्रतिसाद। सातारा जिल्हा परिषदेची जे काही गोंधळ आज पाहायला मिळाला त्याच्यावर वादावर पडदा पडला असं म्हणायचं, कारण तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काही महत्त्वाचे नेते होते। नाही, बघा शेवटी महायुती आहे, निश्चितपणे एखाद्या मंत्र्यांना ज्या परिस्थितीमध्ये पोलिसांच्या माध्यमातून वागणूक जी मिळालेली आहे ती आजवरच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नाही। एक नव्हे तर 2-2 मंत्री सुद्धा त्या ठिकाणी असतात, म्हणजे सत्ताधारी पक्षाचेच ते मंत्री आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे असताना सुद्धा किंवा नसताना सुद्धा असं काही सत्ताधारीच पक्षाचे असं मी म्हणणार नाही, परंतु आमदार जे विरोधी पक्षाचे असतात त्यांच्यावर सुद्धा अशी परिस्थिती येता कामा नये। पोलिसांनी जर ज्या पद्धतीनं शंभूराजे देसाई, मकरंद आबा पाटील यांच्यावर ज्या पद्धतीनं भूमिका पोलिसांची संशयास्पद आहे त्या विषयावर चर्चा विधान परिषदेमध्ये झाली, विधानसभेमध्ये झाली। माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार आहेत, परंतु नीलमताई गोरे यांनी विधान परिषदेमध्ये घोषणा केलेली आहे। खालच्या सभागृहामध्ये विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेल्या भाष्यावर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश सुद्धा पारित केलेले आहेत। त्यामुळे लोकप्रतिनिधींवरचा अन्याय हा महाराष्ट्र खपवून घेणार नाही हे सिद्ध झाले। मुख्यमंत्री काय म्हणाले तुम्हाला बैठकीत? कल सुबह 10:30 बजे विधान परिषद के सभापति, विधानसभा के अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपसभापति, राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे, सुनीताताई पवार, इनके उपस्थिति में विधान भवन के प्रांगण में 3000 बसेस का लोकार्पण का कार्यक्रम रखा गया है। राज्य का परिवहन विभाग सक्षम करने के उद्देश्य से
राज्य ने ये 3000 बसेस एसटी महामंडल के माध्यम से लिए हैं। टाटा जैसे एक नामांकित कंपनी को उसका कॉन्ट्रैक्ट मिला है और 2x3 की ये जो बस है वो 56 उसकी आसन क्षमता रहेगी। पहले की जो बसेस थी वो उसकी आसन क्षमता जो है वो कम थी, कभी किसी की 40 थी तो किसी की 44 थी, मगर ये 56 आसन क्षमता की बस है और साथ ही में स्मार्ट बस है। जो पुणे में दुर्घटना घटी थी, एक महिला के ऊपर अन्याय अत्याचार हुआ था, उसको देखते हुए हर बसेस में सीसीटीवी यंत्रणा होनी चाहिए। वो हिसाब से ये बस में 4 सीसीटीवी के कैमरे लगाए गए हैं। साथ ही में जीपीएस यंत्रणा है, पैनिक बटन है। अगर आग प्रतिबंधक उपाय योजना करने के लिए भी प्रोविजन यहाँ पे रखी गई है और भी सारी सुविधा। यानी महाराष्ट्र में पहली बार ये स्मार्ट बस, वो भी 3000 बसेस पहले बार आ रही है, ताकि हमारी पहले जो 14,350 बसेस है उसको लेके ये 3000 बसेस आ जाएंगे। कुछ ही महीनों में और 5000 बसेस 2x2 के आ जाएंगे और साथ ही में हम छोटी जो बसेस है, मिडी बसेस, ताकि डोंगर दरी में हमारे जो आदिवासी बांधव है, एसटी है, तो एसटी के वर्ग के लोग हैं उन तक भी एसटी पहुंचनी चाहिए। इसलिए हम और वो भी मिडी बसेस 100 ले रहे हैं और साथ ही में वोल्वो जैसे कंपनी को हमने कॉन्ट्रैक्ट देने का निर्णय लिया है, ताकि जो लंबे जाने वाले प्रवासी है उसमें 200 बस हम ले रहे हैं, उसमें से 30 बस जो है उस 170 बसेस जो है वो सीटिंग कोच रहेंगे। तो लंबे प्रवास करने वाले लोगों के लिए भी ये सुविधाएं हमारे एसटी महामंडल के माध्यम से हो रही है। 8300 बसेस ये आर्थिक वर्ष में आ जाएंगे और हमारी एसटी महामंडल की जो करीबन 23,000 ये बसेस होने के हिसाब से बहुत ही सक्षम हमारी यंत्रणा हो जाएगी। और साथ ही में हमने ये निर्णय लिया कि अभी जो डीजल बसेस है ये अंतिम है। इस साल के बाद में हमारा टारगेट है कि एसटी महामंडल 2035 तक एक भी बसेज जो है हमारी वो डीजल पे चलने वाली नहीं रहेगी। सभी बसेज जो है इलेक्ट्रिक बस होनी चाहिए, पर्यावरण पूरक होनी चाहिए। अगले साल से हम पूरे के पूरे हर साल करीबन 2000 इलेक्ट्रिक बसेस लेने का हमारा निर्णय है और जो पुरानी हमारी डीजल की बसेस है उसको भी इलेक्ट्रिक बसेस में कन्वर्ट करने की हमने योजना रख दी है। साथ ही में इसकी वजह से पर्यावरण का ह्रास नहीं होगा। माननीय पंतप्रधान और माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्रियों की जो योजना है राज्य के लिए, वो योजना हम अमल उसका कर रहे हैं, ताकि पर्यावरण पूरक जो है वो बसेस हमारे राज्य के परिवहन के सेवा का वापर करने वाले सभी प्रवासियों को मिलेगा। सर उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ आज संपत आहे सर. तू आला की तुझा